पथक। आपल्या भागातील मानाच्या दहीहंडी फोडल्यानंतर सर्वच गोविंदा पथक शहरातील दहीहंडी फोडण्याकरता बाहेर पडतात। पण मुंबईच्या विलेपार्ल्यातील एक असं गोविंदा पथक आहे की जे गोविंदा पथक अभिनेता अमिताभ बच्चन यांना सलामी दिल्याशिवाय दहीहंडी फोडण्याकरता बाहेर जात नाही। विलेपार्ल्यातील सिंहगर्जना स्वामी विवेकानंद गोविंदा पथक गेली 10 वर्ष अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर सर्वात प्रथम दहीहंडी फोडतात आणि त्यानंतर मुंबई, ठाणे आणि पुणे येथील दहीहंडी फोडण्याकरता बाहेर जातात। यावर्षी गोविंदा पथकाबरोबर रेगी चित्रपटातील मुख्य नायक आरोह देखील अमिताभला मानवंदना देण्यासाठी आला होता। यंदाच्या दहीहंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांनी। या संपूर्ण पथकाचे एक आयोजक किंवा नेतृत्व आहे आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूयात। तुम्ही साधारण किती वर्ष अमिताभ बच्चन यांना सलामी देऊन पुढे दहीहंडी फोडण्यात जातात? गेल्या 10 वर्षापासून आम्ही अमिताभ बच्चनला मानवंदना देऊन या गोविंदा पथकाची सुरुवात करतो। अमिताभ बच्चन हे या शतकातले अतिशय महान व्यक्तिमत्व आहे, जागतिक स्तरावरचं व्यक्तिमत्व आहे। त्यांनी भारताचा मान उंचावला आहे। आम्ही स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन हे काम करतो। स्वामी विवेकानंदांनी ज्याप्रमाणे जगभरामध्ये शांतीचा संदेश दिला, तोच संदेश अमिताभ बच्चन यांनी जगभरात द्यावा। या संपूर्ण गोविंदा पथकाला प्रोत्साहित करण्याकरता नुकताच जो मराठी चित्रपट आला होता रेगे, त्याचा नायक आरोह आपल्यासोबत आहे। आरोह, तू बघशील की अमिताभ बच्चन म्हणजे तुमच्या सर्व सिने कलाकारांचे देव मानले जाणारे अमिताभ बच्चन यांना या पथकाने देव मानून सलामी दिलेली आहे, काय सांगशील? मी अगदी उत्तम काय म्हणूया आपण, हा इनिशिएटिव्ह आहे स्वामी विवेकानंदांच्या विचारांमधनं प्रेरित होऊन आणि अमिताभ बच्चन सारख्या जे आज यूथ करता एक इन्स्पिरेशन आहेत त्यांना सलामी देऊन पुढे दहीहंडी फोडायला जाणं। आणि दहीहंडी पण का, तर मला वाटतं दहीहंडीमधले जो आपण ह्युमन पिरामिड म्हणतो, हा एक टीम एफर्टचा, सक्सेसचा आणि कोऑर्डिनेशन, कॉपरेशनचं एक उत्तम असं प्रतीक आपण म्हणूया। तर मला फार आनंद होतो, यांना मी प्रोत्साहन द्यायला आलोय। अमिताभ बच्चन आहेत, घराच्या बाहेर गोविंदा पथकांचा हा संपूर्ण गोंधळ सुरू आहे। आम्ही त्यांची अपेक्षा आहे की अमिताभ बच्चन यांनी येऊन या ठिकाणी त्यांची सलामी आहे ती कबूल करावी। त्यांनी सलामी दिलेली आहे दरवर्षीप्रमाणे 2 ते 3 वेळा अमिताभ बच्चन यांनी सलामी देखील कबूल केली होती। अशाच पद्धतीनं संपूर्ण जगभरात जे यूथ आहेत किंवा इतर जे लोक आहेत त्यांच्याकरता अमिताभ बच्चन हे मोठ्या प्रमाणावर एक आयडॉल आहेत आणि त्यांनी शांतीचा संदेश द्यावा अशी मागणी या पथकाने केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश अजित मांढरे, झी मीडिया, मुंबई। खरं तर आजच्या